शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की बैठक। पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर साधा निशाना। नोकरी देणार नाही, गेट आउट, जा जिकडनं आलास तिकडे चालता, गुजरातला जा, आणि म्हणून त्याला ती शिवसेना नकोय. कारण शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई गिळण्याचं स्वप्न त्यांचं आपण साकार होऊ देणार नाही, त्यांना फक्त माहितीये. म्हणून मुंबईचं जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायची, शिवसेना तोडायची आणि आपले बूट चाके लाचार त्यांना कळत नाही, ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वार करतायत. या आईने जन्म दिला, त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्लीश्वरांचे बूट चाटतायत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार. अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये, अजिबात लायकी नाही. आणि काल परवाकडे सुद्धा मी जे पत्रकार परिषदेत बोललो, आज मी यादी घेऊन आलेलो आहे. ही यादी आहे माझ्याकडे. ही यादी नंतर जर माझं भाषण झाल्यानंतर विनंती कोणीतरी जागा या वाचून दाखवा. धारावी करणारा कसं फेकून देत आहेत, म्हणजे मुलुंडला टाकून द्यायचं, दैसन नगरला टाकून द्यायचं, मिठागरात टाकून द्यायचं, कुर्ला मदर डेअरीमध्ये टाकून द्यायचं का? मग अडाणीची तिकडे कामं चालू आहेत आणि अडाणीच्या तिकडे जागा आहेत, तिकडे धारावीकरांसाठी ट्रान्झिट कॅम्प काय बांधत बांधा तिकडे बाजूलाच भूखंड घेतला ना, तो बांधला रेग्युलेशन बांधा ना ट्रान्झिट कॅम्प तिकडे. पण हे ज्या जागा त्या ट्रान्झिट कॅम्पसाठी नाहीये. पात्र अपात्र ठरवायचे जास्तीत जास्त, तिकडे धारावीकरांना हाकलून द्यायचे, पुन्हा तिकडे झोपडपट्ट्या उभा राहणार, पुन्हा तिकडे अदानी येणार, पुन्हा तिकडे टॉवर उभे राहणार. म्हणजे मराठी माणूस आणि मुंबई पूर्ण त्याचा भंगार दुकान करून टाकायचं. अगदी जसं गटारातले किडे मोकळे राहतात तसे मुंबईचे राहिले तरी चालतील, पण मुंबई आहे तोपर्यंत सोन्याची खाण आम्ही सोनं काढून घेतो, बाकी गटारातले तुम्ही राहा, हे यांचं स्वप्न आहे. आणि आपलं सरकार आल्यानंतर माझा तो विचार आहे, पहिले धारावीचे टेंडरच कॅन्सल करायचे. पण धारावीचा विकास जरूर पाहिजे, पण धारावीच्या नावाखाली तुम्ही माझी मुंबई बकार करणार असाल तर मग ते टेंडर फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, नक्की फाडून फेकून. एक तर धारावीकरांना न्याय मिळणार नाही, एका धारावीच्या 20 धाराव्या करणार. मग मुंबईचे बाकीचे प्रोजेक्ट जे काय आहे, बस टर्मिनस असेल, आणखीन काही टर्मिनस असतील, आणखीन काही गोष्टी असतील, त्या करणार कुठे? आज सुद्धा इकडे मुंबईमध्ये जी काही विकास कामं चाललेली आहे ती विकास कामं नाही, ती भकास कामं आहेत. गरज असेल तर जरूर विकास करा, पण मुंबईचं सौंदर्य वाटते तिकडे वेळे वाटते तुम्ही मेट्रोची उभारणी करताय. आणि आज तुम्ही सगळे मुंबईत आलेला, मला सांगा तुमच्या वॉर्डामध्ये पोटाच्या तक्रारी, पोट बिघडते, स्वाईन फ्लू झाले, तक्रारी आहेत की नाहीये? संपूर्ण मुंबईवर. कारण मेट्रोची जी काही वेळी बाबतीत कामं होत आहेत त्याच्यामध्ये ते पाण्याची लाईन बघत नाही, गटाराची लाईन बघत नाही, वेळी बाबतीत खोदकामं करतायत, कारण कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका करणार काय? मग आम्ही काय करतो की महापालिकेवर बरखास्त केले तर प्रशासकाकडे जातो, प्रशासक सांगतो बघतो करतो पाहतो टीम पाठवतो, शोध चालू आहे. माझ्या मी तिथे जातो, बांद्रे पूर्व विभागातच ही गटारगंगा आणि गंगा ही एकत्र झाली होती, पण वारे माप तोडफोड चाललेली आहे, कशाला पायपोस नाहीये. नको तिकडे आता म्हणजे पाणी तुंबत नव्हतं, तिकडे पाणी तुम्हाला लागलेलं आहे, मुंबईत पाणी तुंबलं, पुण्यात तुंबलं, नागपूरमध्ये तुंबलं. काय ही विकास करायची काय? आणि विकास पुरुष आले कुठून? हे सगळे जे आहेत राज्यकर्ते, यांचे 12 वाजल्यानंतर एक जाईल बारामतीला, दुसरं जाईल तो तिकडे पंचतारांकित शेती करायला, तिसरं जाईल नागपूरला. मुंबईकरांसाठी राहिलं कोण? आपण मुंबईकर आहोत, आपली मुंबई आपण नाही जपायची तर हे काय व्यापारी आहेत ते जपणार मुंबईला? ज्या प्रकारे त्यांची काही जे मुंबईची लूट करतात. आणखीन एक प्रकरण कालच ती बातमी आली होती, आणखीन एक जो भूखंड होता पशु आणि सगळे पशुसंवर्धन विभागाचा, तो मुंबई बँकेला देतात. आरेच्या इथला मुंबई बँक का? यांचा तो भ्रष्टाचारी चेहरा चपाटा तिकडे बसलाय, ज्याला आपण की त्याच्यावरती चौकशी लावली होती, यांनी क्लीन चिट देऊन टाकली. क्लीन चिट. हे सगळे मुंबई लुटतायत.
तो तिथला पार्ल्याचा फनेल झोन म्हणजे इकडनं विमानाचा उड्डाणाचा आणि उतरण्याचा मार्ग असतो. तिकडे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एका मर्यादेच्या वरती इमारतीला वाढीव FSI घेता येऊ शकत नाही. हे पहिल्यापासूनच आहे. 4 मजल्याची इमारत असेल तर त्याच्यावरती 5वा मजला बांधू शकणार नाही, कारण इंटरनॅशनल जे काही लॉज आहेत, रेग्युलेशन आहेत आणि त्याच्यावरती रस्त्यावरती फ्लायओव्हर करता येईल, पण विमान जरी उडत असलं तरी त्याला फ्लायओव्हर नाही चालत. या इमारतीमध्ये येतील. मग काय करणार? पुनर्विकास करायचा आहे. पुनर्विकासासाठी TDR पाहिजे. मग यांनी काढला हवेतला TDR. 10 मजल्याचं तिकडे कॅल्क्युलेशन काढले. कुठून 10 मजले? काय 4 मजल्याच्या वरती जर इमारती वाढू उंची वाढता येऊ शकत नसू तर 10 मजले तुम्ही मोजलेत कसे? पण तो सगळा परिसर आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे. पार्ल्याचा तो येतो की नाही मला कल्पना नाही, पण एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे, तो अदानीकडे. मग जर 4 मजल्याच्या इमारतीचं नुकसान होते, इकडे 10 मजल्याच्या इमारती झाल्या तर किती TDR निघेल? म्हणून तुम्ही TDR देणार असाल तर एअरपोर्ट अदानीकडे. उद्या तो रनवेचा TDR मागेल. जर इकडे इमारती उभ्या केल्या असत्या 30 मजल्याच्या रनवेवरती तर मग ते सगळं झालेलं नुकसान मला द्या. तर ठीक आहे, घ्या. हा हवेतला TDR तुम्ही काढल्यानंतर तो जमिनीवरती कुठे वापरणार आहात? आता वॉर्ड प्रचंड वाढलेले ते एक घटक प्रमुख करू शकतो. आणि परत एकदा सांगितलं की विधानसभेचा वॉर्ड किती मोठा असू दे, 5 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, असू दे, पण गटप्रमुखांनी फक्त एवढंच म्हटलं पाहिजे की माझ्याकडे 900 नावं आहे, माझा विधानसभेचा वॉर्ड फक्त 900 लोकांचा आहे आणि या 900 लोकांमध्ये जास्तीत जास्त मतदान मी करून घेतलं तर माझा उमेदवार हा जिंकला. हे सगळ्या गटप्रमुखांनी ठरवलं आणि प्रत्येकाने आपापल्या मतदार यादीपुरतं काम केलं. आणि यादीमध्ये जर शिवसेनेच्या उमेदवाराला बहुमत मिळवून दिला, आघाडी मिळवून दिली तर आपण जिंकू शकत नाही. काम छोटं आहे, कर्तृत्व मोठं आहे. आपण मोठमोठ्या सभा घेतो, मिरवणुका काढतो, प्रचंड गर्दी होते, पण त्या गर्दीचं म्हणजे मला एक सुधीर भाऊंचं वाक्य नेहमी आठवतं. आता पावसाचे दिवस आहेत, ठिकठिकाणी आता ओढे, नाले, धबधबे प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहत आहेत. धबधबे आपण म्हणतो अरे वा काय धबधबा आहे, अप्रतिम. पण पाऊस संपू द्या, 15 दिवसात तो सुकून जातो. मग ते सगळं पाणी वाहतं बदाड बदाड बदाड. त्याला जर का आपण नीट काही केलं नाही, त्याचं धरण बांधलं नाही, त्याला कुठे काही कॅनल बांधले नाही तर ते पाऊस म्हणजे निसर्ग देतोय, पण आपल्या कर्मदरीलपणाने आपण ते घालून टाकतो, समुद्रात जाते. मग त्याला सगळ्याला जोपर्यंत आपण यंत्रणेमध्ये आणत नाही तोपर्यंत त्या धबधब्याचा काय उपयोग नाही. उत्साह माप आहे, पण उत्साहाला यंत्रणेची एक चौकट आपण जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत उत्साहाचा काही उपयोग होऊ शकत नाही. नुसत्या घोषणा देऊन आपण निवडणुका जिंकू शकत नाही. घोषणा द्यायच्या त्याने विजयाच्या द्यायच्या, पण काम करायचं असेल ते विजयासाठी केलं पाहिजे. आता दहीहंडी येतील, त्याच्यानंतर गणपती येणार, नवरात्र येणार. काही ठिकाणी मंडळाच्या मंडळ इकडची तिकडे तिकडची इकडे जातील. मंडळ सगळी आपलीच आहेत ना, मग त्यांच्या माध्यमातून काम काय करायचं. गणपती उत्सवामध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी या गद्दारीचा उल्लेख करायला काय हरकत आहे. जर स्वतः शंकराचार्य आपल्या घरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की विश्वासघातासारखा दुसरा घात असू शकत नाही आणि विश्वासघात करणारा हिंदू असूच शकत नाही, स्वतः शंकराचार्य बोलले. आणि दुसऱ्या एका गोष्टीचं मला बरं वाटलं, कारण येताना मी भगवे झेंडे पाहिजे. आणि मी जे तुम्हाला मागे बोललो होतो, आपल्या भगव्यावरती मशाल सुद्धा लावू नका. आपला भगवा छत्रपतींचा भगवा तो तसाच असला पाहिजे, तो भगवा दिसण्याचा कळलं पाहिजे, हीच खरी शिवसेना. पण मशालीचा प्रचार मात्र जोरात झाला पाहिजे. अजूनही काही शाखांच्या बोर्डावरती धनुष्यबाण दिसतोय आहे ना, ताबडतोब तिकडे मशाल झाली पाहिजे. कारण गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला तसे दिवस मिळाले नव्हते, आता मिळालेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. मी काल आशा व्यक्त केली की 5-10 वर्षामध्ये तोही निकाल लागेल आपल्याला. तुम्हाला आणखी वाटत असेल 20-25 वर्षात लागेल, पण निकाल लागेल नक्की. आणि आमची सुप्रीम कोर्टावरती श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे, त्याच्यामुळे नक्की निकाल लागेल. 5 दिवसात लागेल, 5 वर्षात लागेल, 50 वर्षात लागेल माहिती नाही, पण निकाल लागेल नक्की. तोपर्यंत आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मला माझं शिवसेना हे नाव पाहिजे आणि ते मला मिळणार. हा मला माझ्यामध्ये अर्थ. धनुष्यबाण तुम्ही चोरला असाल तरी माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल, पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा.
पण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण. काही जणांनी मला सांगितलं, उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे. अमराठी लोकांनी सांगितलं, लेकिन हमने गलती से हवाई नारू को दे दिया. हे थोडं आहे, गोंधळाची परिस्थिती आहे. एक तर मशाल आपण स्वतः एक चित्र केले, ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या. आणि मशालीशी साधर्म्य असणारे चिमणी असेल, आणखीन काही असेल, त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका, ही विनंती आपण त्यावेळी केलेली आहे. बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल. पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे, कारण लोकांच्या मनात राग आहेच. अगदी मराठी असो, अमराठी असो, अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत आले, ख्रिश्चन आलेले आहेत, ख्रिश्चन पण आले, मुसलमान पण आलेले. आणि मी तर जाहीर सभेत, अगदी मराठी चिता त्यांची सभा होती, बरोबर ना, त्या सभेमध्ये अभी मुझे क्या पता सामने सब बैठे हिंदी में किया भाषण. अचानक मला, कारण समोर जी गर्दी होती, जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी, घरं दारं सगळी, फुटपाथ तर भरलेच होते, सगळी गर्दी. आणि त्याच्यात मला कळलं की 90% जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची, मुस्लिम समाजाची. मग मी त्यांना सरळ विचारलं, आपको लगता है की मैंने हिंदुत्व छोड़ा? सगळ्यांनी सांगितलं नाही. मग मी त्यांना सरळ, क्या मेरा हिंदुत्व आपको मंजूर है या नहीं? सगळे म्हणाले हो. कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे. हे हिंदुत्व करतात म्हणजे नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये. त्याच्याबद्दल पुढच्या जाहीर सभांमध्ये मी बोलेन. पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील. आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज तो फोन येत असतील, काही जण हा गेला तो गेला. जायचं तर उघड जा, पण आत राहून दगाबाजी करू नका. मुंबईमध्ये जमीन शिल्लक नाहीये आणि जमीन जर का असली तर इमारती बांधल्यानंतर तिकडे पाणी कुठून देणार तुम्ही? गटाराची योजना कोण करणार? रस्त्याची योजना कशी करणार? आम्हाला काय माहिती नाहीये. ते तुमचं तुम्ही बघा. माझा अडाणी माझा लाडला, हे सगळे बिल्डर आहेत, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर काल परवाकडे आदित्यने घोटाळा काढला. म्हणजे वारे माप खात सुटले. पूर्वी भूखंडाचं श्रीखंड होतं, आता हे वाटते ते गटाराचा पैसा काढून गटाराचा पण श्रीखंडासाठी, कारण गटार आहे त्याच्यावरती बिल्डिंग झालं. तर ही लढाई आहे ती शिवसेनेच्या अस्तित्वाची नाहीये, मुंबईच्या अस्तित्वाची आहे, मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची. आणि रक्षक जी काय मी समिती म्हणतोय, समिती हा वेगळा भाग आहे, पण माझी शिवसेना जर रक्षक नसेल तर आणखी कोणती समिती तिचं मुंबईचं रक्षण करणार आहे? एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे. आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय. माझं तर म्हणणं आहे, मोदींनी आता यावेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे. बघा तुम्हाला आणखी मोठी आहे ना, ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो. जिथे रोड शो करावा लागला पंतप्रधानांना घाटकोपरला, आपल्या कल्याणच्या जागेमध्ये एक साधी मध्यमवर्गीय महिला मी दिली, साधी. तिच्या विरुद्ध कोण? गद्दार आणि गद्दाराचं कार्ड. दोन्ही मस्त माल. एक तर तो स्वतः खुर्चीतच बसलेला आहे आणि पैसा हमा, तरी सुद्धा माझ्या साऱ्या महिला कार्यकर्त्याला पाडायला देशाच्या पंतप्रधानांना बोलवावं लागलं. हा शिवसेनेचा विजय. देशाच्या पंतप्रधानाला साऱ्या महिलेला पाडायला. काय एवढी तुमची केविलवाणी असतं? पण काही वाटेल ते करून ओरबाडायचं आणि सगळं राज्य हे जणू काय म्हणजे हातामध्ये भीकेचा कटोरा घेऊनच तुम्ही आमच्या समोर आलं पाहिजे. आपल्या मुंबईच्या सुद्धा तिजोरीवरती ते जे काही डल्ला मारते, 90,000 कोटीची आपली फिक्स डिपॉझिट होती, आता सांगतच नाही शिल्लक किती राहील. कारण बातम्या आपण ज्या वाचतो, एक बातमी आजच वाचली की ठाण्याच्या महापालिकेला आता भीकेचे डोळे लागले. हे ठाणे यांच्याचकडे ती बातमी मी आणले का? आपण ठाण्याच्या महापालिकेला भीकेचे डोळे लागले. तसंच मुंबईच्या महापालिकेला सुद्धा भीकेला लावलं तर करणार नाही. मेट्रो हा प्रोजेक्ट हा राज्य सरकार आणि केंद्राचा आहे, महापालिकेचा तसा संबंध नाहीये.
पण आता MMRD कडे पैसे कमी पडायला लागले म्हणून महापालिकेकडनं 3,000 कोटी, महापालिकेकडनं 5,000 कोटी हे काढायला लागले. म्हणजे एक तर MMRDA मध्ये मुंबईच्या मोक्याच्या जागा त्या विकून टाकतायत. विकल्या, आता काय राहिलं नाहीये. मग मुंबईकरांचा पैसा जो मला अभिमान वाटतो, जे सागरी महामार्ग, कोस्टल रोड, सिलिंगच्या पुढचं जे आपलं स्वप्न आपण दाखवलं आणि मुंबई महापालिकेच्या पैशातून पूर्ण केलं. आता हे पुढचे जे काय करतायत ते सगळे MMRD, MSRDC म्हणजे सगळे यांच्या मिंग्याच्या खिशातले सगळे आणि त्याच्यासाठी मुंबई महापालिका ते विकायला लावत आहे. कधीही नव्हतं. 2.5 वर्ष होत आली मुंबई महापालिकेवरती प्रशासक आहे. मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे, ज्याच्यावरती काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला. काय गरज काय? नीती आयोग तुम्हाला इतर तुम्ही वापरा. MMRDचे सुद्धा आता मुंबईत गरज काय? आणि म्हणून मी जे काय म्हणतो, जसं धारावीच्या टेंडर बद्दल बोलतो, तसं आपली सत्ता आल्यानंतर MMRDA सुद्धा मी रद्द केल्याशिवाय राहणार नाही. एका मुंबईच्या हद्दीवरचा माझी महापालिका समर्थ आहे आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ती बोटासकट आम्ही उठून जाऊ. आणि ही निवडणूक म्हणून आपल्याला महत्वाची. मुंबई जर का बघाल तर आज नवीन करण्यासारखं काही जागा शिल्लक ठेवत नाही. कुर्ल्याची ती मदर डेअरी, अरे एक साधं कर्नाटकामध्ये झालेली त्यांची कुठली डेअरी ती नंदिनी तिच्यावरनं रान पेटलं. सगळा कर्नाटक म्हणजे तामिळी माणूस एक पटला आणि भाजपची वाट लावून टाकली. आमच्याकडे महानंदा गेली गुजरातला, हे गेलो गुजरातला, ते गेलो गुजरातला. मग कशाला राहता इकडे? जाऊन आपण सगळेच गुजरातला. आम्ही तरी का राहू इकडे? पण या लोकांना कल्पना नाही की इतर राज्य त्यांच्या परीने लढतायत. जसं उत्तर प्रदेशने लढा दिला, ममता बॅनर्जींनी दिला, तसा हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही उगाच नाही बोलत. का त्यांची आज पूजा करतो? आम्हाला माहिती आहे आम्ही लाखो जन्म घेतले तरी आम्ही कोणी शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत नाही ना त्यांच्या मावळीशी करू शकत. आम्हाला माहिती. पण दैवताकडून काय घ्यायचं? जसं शिवसेना प्रमुख सांगायची की आपली ज्या हिंदू देवदेवता आहेत, कोणाच्या तर तलवार आहे, कोणाच्या त्रिशूळ आहे, कोण महिषासूर मर्दिनी आहे. महिषासूर मर्दिनी म्हणजे कोण संकट आल्यानंतर तिचा धावा करून नाही चालणार, तर महिलांनी महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करून त्या महिषासुराचा वध केला पाहिजे हे त्यातून आपण शिकतो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे जयसिंग, पुन्हा आपल्यातलाच गद्दार, प्रचंड सैन्य घेऊन चालवणारा, अनेक किल्ले गड किल्ले महाराजांना शेवटी शरणागती पत्करावी लागली. आणि एवढा रेटा प्रचंड होता की इलाज होता. कारण त्यांना माहिती होतं मिर्झा राजेला की या राजाचा जीव हा नुसता राज्यामध्ये नाहीये तर त्याच्या रयतेमध्ये आहे, त्याच्या जनतेमध्ये आहे. म्हणून त्यांनी कत्तल सुरू केली. आणि कत्तल सुरू केल्यानंतर महाराज म्हणाले की हे अवघड आहे, जर माझी माणसंच मारली जाणार असतील तर मी तरी काय करू? म्हणून महाराज गेले त्याच्याकडे, तिथून आग्र्याला गेले आणि नंतर सुटका करून घेऊन, माफीपत्र वगैरे नाही, सुटका करून घेऊन महाराजांनी स्वराज्य औरंगजेबाच्या नाकावर टिचून स्थापन करून टाकलं. बघू मी आणि माझा शिवसेना प्रमुखाने जोडून दिलेले शिवसैनिक राहतील, त्यांना घेऊन मी लढाई जिंकून जातील. पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका. नगरसेवक, माजी नगरसेवक जात्याचा अंदाज यायला जायचं का? बघू ना, अरे मी तर या तर्फेने उतरलेलं, इथं तुम्ही राहा तर मी राहीन. समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू. आणि हेच तर आपण असं म्हणतो भाऊ, गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे. गीतेचं सार दुसरं काय असू शकेल? ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वारे, माझे नातेवाईक माझ्या समोर आहे, यातना होणं स्वाभाविक आहे. मलाही यातना होत नसेल. कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून
जिद्दीने उभा राहिलेला आहे. एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील. मला माहिती आहे अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर. मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात. दिल्लीच्या छातीमध्ये थंडी भरली आहे ती उद्धव ठाकरेची नाही, ती तुम्ही तुमच्यावर भरलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला ज्या काही मी सूचना दिलेल्या आहेत, अनिल परबने दिल्या आहेत, दिवाकरजींनी दिल्या आहेत, या तंतोतंत पाळणार असाल तर मैदानात उतरा. ही लढाई आहे, रणांगण आहे. हे एरागवळ्याचं काम नाही. मर्द असाल तर रणांगणात उतरा, नाही तर काठावरती बसून आपली लढाई बघा. आणि मला खात्री आहे त्या आदेश दिलास, आदेश दिलेला आहे. तुम्ही शिवसैनिक आहात. एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काय सांगतो, तुम्ही शिवसैनिक आहात. शिवसैनिकाची ओळख सोडू नका. जे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवले की एक तर कोणाच्या अंगावर हात उगारायचा नाही, पण कोणी उगारला तर अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही. आणि हा माझ्या शिवसेनेच्या अंगावर उठलेला हात आहे, हा जागेवर निवडणुकीत राहता कामा नये. हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे, आदेश देतो आणि आपली सजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं मत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल, पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा. कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण. काही जणांनी मला सांगितलं, उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे. मराठी लोकांनी सांगितलं, लेकिन हमने गलती से हुआ ना रुको दे दिया. हे थोडं आहे, गोंधळाची परिस्थिती आहे. एक तर मशाल आपण स्वतः एक चित्र केले, ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या. आणि मशालीशी साधर्म्य असणारे, मग चिमणी असेल, आणखीन काही असेल, त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका. ही विनंती आपण त्याने केलेली. बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल. पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे. कारण लोकांच्या मनात राग आहेच. अगदी मराठी असो, अमराठी असो, अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आलेत. ख्रिश्चन्स आलेले आहेत, ख्रिश्चन पण आलेत, मुसलमान पण आलेले आहेत. आणि मी तर जाहीर सभेत, अगदी मराठी चिता कॅम्पची सभा होती, बरोबर ना, त्या सभेमध्ये अभी मुझे क्या पता सामने सब बैठे हिंदी में किया भाषण. अचानक मला, कारण समोर जी गर्दी होती, जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी. घरं दारं सगळी, फुटपाथ तर भरलेच होते, सगळी गर्दी. आणि त्याच्यात मला कळलं की 90% जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची, मुस्लिम समाजाची. मग मी त्यांना सरळ विचारलं, आपको लगता है की मैंने हिंदुत्व छोड़ा? सगळ्यांनी सांगितले नाही. मग मी त्यांना सांगितलं, क्या मेरा हिंदुत्व आपको मंजूर है या नहीं? सगळे म्हणाले हो. याचं कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे. हे हिंदुत्व करतात म्हणजे नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये. त्याच्याबद्दल पुढच्या जाहीर सभांमध्ये मी बोलेन. पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील. आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील, काही जण हा गेला तो गेला. जायचं तर उघड जा, पण आत राहून दगाबाजी करू नका. मी आणि माझा शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक राहतील, त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवतो. पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका. नगरसेवक, माजी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, ज्यांना जायचं त्यांना बघू ना. अरे मी काही या तर्फेने उतरवलं, एक तर तुम्ही राहिला तर मी राहीन, या
समोरचे माझे शत्रू. आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ, गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे. गीतेचं सार दुसरं काय असू शकेल. ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सोयरे, माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे. मलाही यातना होत नसतील. कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये. पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर. मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात. दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ती उद्धव ठाकरेची नाही, गेलं होतं. गड किल्ले स्वराज्य, कसलं स्वराज्य, स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं होतं. तरी देखील महाराजांनी शौर्य गाजवलं आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं. आणि त्याच महाराजांकडे आज आम्ही ती स्फूर्ती घेऊन उभं राहिले. सगळं तुम्ही माझं घेतला तरी तुमच्या नाकावरती तुम्ही माझी अभिमानाने आम्ही सांगतो की होय आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुजारी आहोत. हे आम्ही या लोकांना गाडून दाखवून गेल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन तुम्ही निघा तर आणि तरच आपल्या आयुष्याला अर्थ आहे. नाहीतर जसे प्रवाह पतीत होऊन ओंडके वाहत जातात, त्या ओंडक्यावरती कधी बेडूक बसतात, तशी सगळी भेट म्हणजे काही नेते नाहीये. नेता तोच असतो जो प्रवाह आडून दाखवतो आणि प्रवाह उलटा फिरून दाखवतो. मी प्रवाह उलटा फिरून दाखवतो. मी प्रवाह आडून दाखवेन. हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि हिंमत आहे आपल्याकडे. ज्या सूचना अनिल परब यांनी दिल्या, मतदार यादी, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तरुणाच्या काळामध्ये जे आपण केलं होतं त्याचं